नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी, तिथून शिळा मागवली. महाराज तुळजापूरला जात होते, तिने दृष्टांत दिला की तुला दर्शन होत नाही, महाबळेश्वरच्या पाठीमागे मोठा डोंगर, तिथे मी तुला प्रसन्न होईन. म्हणून 1655ला महाराज इकडे पाणी करण्याकरता आले. मोऱ्यांना भेटले. मोरे हे मामा होते, जावलीचे मोरे, विजापूरचे सरदार, त्यांच्या अंडरमध्ये हा भाग. 1655ला येऊन मोऱ्यांना म्हटलं की आपण राज्य दोघं जण मिळून करूया. मोऱ्यांनी सांगितलं जमणार नाही. का हो? तर आम्हाला अर्धराज्य नाही, तुम्ही काय देणार? महाराज म्हटले आम्ही धर्मासाठी लढतोय, यायचं तर या ना तर युद्धाला तयार व्हा. त्यांच्याशी युद्ध करून हा भाग जिंकला. नंतरच किल्ला बांधला ते मोरोपंत पिंगळे. हा 1656 ते 58 2 वर्षामध्ये पूर्ण केला. 1659 अफजल खान विडा उचलून आला, पंढरपूर तुळजापूर उद्ध्वस्त करीत आला. वाईला आल्यानंतर त्याला लेटर पाठवलं की तुला भेटायचं तर एक गडाच्या पायथ्याशी ते 2 घर दिसतात ना, ती भेटी जागा, म्हणजे गाड्या लावल्या तिथे भेटी जागा. पण अफजल खान 7.5, महाराज 5.5. अगोदर येऊन त्याने 4 फुटाचं गेट बनवलं. वाकला की मी असा उचलून घेऊन जाईल. तो मंदिर वाकला नाही, तलवारीने छावणी कापले, टाकून दिली. अलीकडे त्याला पहिला वार. महाराजांनी चिलकत जिरेटोप घातलेलंच होतं. समजले करकन आवाज आला, तोपर्यंत कोथला बाहेर काढला. पडला. सय्यद बंडा धावून आला. जेव्हा आल्याने वरच्यावरच हात उडवला होता. जेव्हा म्हणून चौथीला वाचला शिवा. पुस्तकाचा तो बुरुज, आता झेंडा फडकतोय तो. त्यावेळी या देवीची स्थापना केली नव्हती. प्रार्थना केली की मी जिवंत राहिलो तर स्थापना करीन, मिळेल तर स्थापना नाही, जे मिळेल ते तुझ्या पुढ्यात ठेवीन. म्हणून शिर कापून 3 दिवस टांगून ठेवलं. आणि चौथ्या दिवशी जिजामातेला दाखवला राजगड. मग रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड असे 360 किल्ले त्यांनी जिंकले. आणि प्रतापगड नाव का पडलं गेलं तर अफजल खानला मारून विजय झाला, प्रताप झाला म्हणून किल्ले प्रतापगड नाव दिले गेलं. त्याचा आहे ढोरुपया डोंगर. समजलं. अशा तऱ्हेने महाराजांनी पहिला किल्ला घेतला तर तोरणा. पण महाराजांनी पहिली शपथ घेतली ती रोयरेश्वराची, धर्माची आणि भूमीची. म्हणून ही भूमी आपली महाराष्ट्राची अजून राहिली. यशवंतरावने रोड केला म्हणून आता तुम्ही इथे आले. म्हणजे प्रेरणा होती. याचं कारण काय नाही, इथं कोण येत नव्हतं तसं. महाराज दर मंगळवारी इथे यायचे, दर्शन करायचे आणि रायगडला यायचे. तर 4 बुरुज आहेत. 4 म्हणजे सातारा आहे, रत्नागिरी, कुलाबा. कुठून सैन्य जर आलं तर आपल्याला माहिती पडली पाहिजे. आणि किल्ल्याच्या मेन गेटवरती ह्या तोफेचे मारे, आता हे तोफा बघितलेत ना, आपण शत्रू आला तर एकटा माणूस त्याला हजारो लोकांना मारू शकतो. अशा तऱ्हेने किल्ले लढवून असे. मग धन्य शिवाजी धन्य तानाजी, प्रेमे आजी शिवगडाचा पोवाडा गाजी, करून दडाडी उडी घातली, त्राईक करून टाकले. गड आला आपण शिव गेला. म्हणून बाजी प्रभू संभाजी राणा मावळा तो ताना, ज्याने केली आदिलशाही बेजार, वाचा कधी हिरापूर चमके शिववाड. ते आत तलवार ते 600 लोक मारलेले. 100 माणूस मारला की 1 रिबीट, म्हणजे 6 रिबीट आहेत त्याच्यावर. एक शिवलिंग आहे देवीच्या पाठजवळ आहे, ते काचेसारखं, ते रामदास स्वामीने दिलेलं. ज्या वेळेला किल्ला बांधला त्यावेळेला रामदास स्वामी साहित्य इथे भिक्षा मागायला आहे. महाराज तुम्ही आता राजे झाले, आम्हाला काहीतरी का? महाराज बोलले नाही, आशीर्वाद. आशीर्वाद हे मारुती बसवलं. दरबारचं मंदिर, शंकराचं मंदिर, तिथे दरबार, 8 लोकांची मिटिंग. घ्या शब्दीन लागा कामाला. हा पैसे देऊन किल्ला बांधलेला नाही. ज्याला धर्माचं रक्षण करायचं आहे, घ्या शब्दीन लागा कामाला. अशा तऱ्हेने महाराजांनी हा किल्ला बांधला, अशा तऱ्हेने लढवला. त्याच्याबद्दल आता मी माझं संपूर्ण झालं. जय भवानी, जय जय शिवाजी, शिवाजी. जय महाराष्ट्र.